Hello students, welcome to online lecture of Residential High School Shevgaon, and today we see standard 10th subject mathematics part 2nd chapter number 1st आपण सुरू करतोय. दॅट इज सिमिलॅरिटी म्हणजेच समरूपता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 2nd आजच्या तासिकेमध्ये आपण सुरू करतोय. तर पहा, जे काही PDF पाठवलेले आहे तुम्हाला त्यामध्ये वगळलेला अभ्यासक्रम दिलेला आहे 10वी इयत्तेसाठी. तो व्यवस्थित त्या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्ही खुणा करून घ्यायचे आहेत कोणता अभ्यासक्रम वगळलेला आहे. आणि त्या अभ्यासक्रमावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाहीत, परंतु त्याचं तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता, कारण तुम्हाला ते नंतर उपयोगी येऊ शकतात. तर जो काही वगळलेला अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थित समजून घ्या. आता सिमिलॅरिटी हा जो काही चॅप्टर आहे, या सिमिलॅरिटी चॅप्टरवर मधला सुद्धा काही पार्ट ड्रॉप झालेला आहे पुढं, तर तो आपण या ठिकाणी घेणार नाही आहोत. तर पहा काय आहे या चॅप्टरमध्ये. सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. तर 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही ट्रँगलची सिमिलॅरिटी पाहिलेली आहे पहा. 2 ट्रँगल्स आर कॉन्ग्रंट, त्याचबरोबर 2 ट्रँगल्स आर सिमिलर, हे आपण पाहिले. मग कशाला म्हणत होतो आपण सिमिलर ट्रँगल? तर 2 ट्रँगल दिसत होते तुम्हाला जे आकृतीच्या स्वरूपात तुम्हाला सारखे दिसतात सपोज, ओके, तर त्याला तुम्ही सिमिलर ट्रँगल म्हणत होता. पहा फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचे ट्रँगल तुम्हाला दिसत होते 2. हा एक ट्रँगल आहे, बरोबर आहे, आणि हा एक ट्रँगल आहे. हे तुम्हाला दिसताना सारखे दिसतात, बरोबर आहे. फक्त एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. याला तुम्ही सिमिलर ट्रँगल म्हणत होते. त्याला वेगवेगळ्या टेस्ट पाहिल्या सिमिलर ट्रँगलच्या, SSS टेस्ट, ASA टेस्ट, बरोबर आहे ना. अशा वेगवेगळ्या टेस्ट पाहिल्यात तुम्ही, आणि त्या टेस्टवरनं ट्रँगल सिमिलर आहेत असं आपण म्हटलेलं आहे. मग त्यावरतीच डिपेंड हा चॅप्टर आहे बा. सिमिलॅरिटीवरती काय आहे बा या चॅप्टरमध्ये? वी हॅव स्टडीड द रेशिओ अँड प्रपोर्शन. त्यानंतर तुम्ही रेशिओ अँड प्रपोर्शन पाहिलं आहे. त्यामध्ये द नंबर्स A अँड B आर इन द रेशो M:1 इज ऑल्सो रिटन ॲज द नंबर A अँड B आर इन प्रपोर्शन, मीन्स M:1 या प्रपोर्शनमध्ये असेल. म्हणजे A आणि B हे 2 रिअल नंबर असतील, तर ते प्रपोर्शनमध्ये जर असतील तर या प्रकारे लिहितात, M:1 असं म्हणतात. याला रेशो म्हणतात. काय म्हणतात? रेशो म्हणजे गुणोत्तर म्हणतात. M:1 किंवा M:1 असं देखील ते लिहितात पहा. मग आता ट्रँगलच्या बाबतीमध्ये आपल्याला रेशोच्या स्वरूपात लिहायचं आहे बा. तर जे काही बेस आणि हाईट आहे, आता ट्रँगलची बेस आणि हाईट तुम्हाला माहीत आहे का, ते नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. बेसची जी काही लेंथ आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे नेहमी, आणि हाईट देखील नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, कारण ते मोजतो ना आपण. बेस हा कधी निगेटिव्ह नसणार आहे किंवा हाईट ही कधी निगेटिव्ह नसणार आहे. त्यामुळे बेस आणि हाईटच्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या जर आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतल्या, म्हणजे पॉझिटिव्ह रिअल नंबर जर घेतले, तर त्यावरनं आपल्याला एरिया ऑफ ट्रँगलचा रिझल्ट देखील माहीत आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आणि मग एरिया ऑफ ट्रँगलचा आपल्याला या ठिकाणी रेशो तयार करायचा आहे. तर तो रेशो पाहूयात आपण काय तयार होईल. मग तो रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल, 2 ट्रँगलचा एरियाचा रेशो पाहायचा आहे, म्हणजे गुणोत्तर पाहायचं आहे. 2 समरूप त्रिकोणाचं किंवा फक्त त्रिकोणाचा पाहूया आपण आधी. 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर, बरोबर आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रँगल काय होईल मग पहा या ठिकाणी. आता या ठिकाणी दोन्ही माध्यमाचे मुलं असल्यामुळं आपल्याला सेमी आणि मराठी या पद्धतीने दोन्ही यामध्ये शिकवावं लागतं. त्यामुळं व्यवस्थित समजून घ्या. मराठी मीडियमचे देखील आहे, सेमीचे देखील मुलं या ठिकाणी आहेत. लेट्स फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल. 2 ट्रँगलचा एरियाचा रेशो आपण पाहूयात. या ठिकाणी 2 ट्रँगल आहे. ट्रँगल ABC हा एक ट्रँगल आहे, आणि दुसरा ट्रँगल आहे PQR हा दुसरा ट्रँगल आहे. आता पहिल्या ट्रँगलचा बेस कोणता आहे आणि हाईट कोणते आहे. आता एरिया फाइंड आउट करायचा म्हणजे तुम्हाला माहीत आहे फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग बेस कोणता आहे आणि हाईट कोणती आहे सांगायचे पहा. पहिला ट्रँगल ABCमध्ये बेस कोणता आहे आणि हाईट कोणती आहे, तर ED ही काय आहे, हाईट आहे, आणि BC हा काय आहे, बेस आहे, बरोबर आहे. इन ट्रँगल ABC ED इज द हाईट अँड BC इज द बेस. ED ही हाईट आहे आणि BC हा काय आहे, बेस आहे.
त्याचबरोबर दुसरा ट्रायंगल पी क्यू आरमध्ये काय आहे, पी एस ही हाईट आहे आणि क्यू आर हे काय आहे, बेस आहे. पी एस इज द हाईट अँड क्यू आर इज द बेस. क्यू आर हा काय आहे, बेस आहे आणि पी एस ही हाईट आहे. बरोबर आहे. मग आता एरिया घेऊ आपण त्यांचा. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. दोन ट्रायंगलचा एरिया घेतलं आणि त्याचा रेशो घेतला आहे पहा. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेतला. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि प्रपोर्शनल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. मग काय होईल तो ट्रायंगल ए बी सीचा एरिया फॉर्म्युला तुम्हाला तयार करता येईल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे 1/2 इंटू बेस आहे पहिल्या ट्रायंगलचं बी सी आणि हाईट आहे ई डी. म्हणजे 1/2 इंटू बी सी इंटू ई डी. त्यानंतर ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया काय होईल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. याचा बेस आहे क्यू आर आणि हाईट आहे पी एस. म्हणजे 1/2 इंटू बेस क्यू आर आणि हाईट पी एस. ओके. मग हा रेशो काय मिळेल पहा या ठिकाणी. रेशो जर घेतला तर दोन्हीमध्ये पण 1/2 आणि 1/2 आहे पहा. तर हे जे काही 1/2 आहे दोन्ही रेशोमधला ते कॅन्सल आउट होऊन जाईल आणि काय राहील फक्त बी सी इंटू ए डी राहील आणि खाली क्यू आर इंटू पी एस राहील. 1/2 कॅन्सल झालं. म्हणजेच रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, दॅट इज सिम्पली इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट अँड बेस. हाईट आणि बेसचा फक्त जो काही मल्टिप्लिकेशन आहे त्या मल्टिप्लिकेशनचा जो काही रेशो आहे करस्पॉन्डिंग बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट याचा मल्टिप्लिकेशनचा जो काही रेशो आहे तो रेशो म्हणजेच त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो असणार आहे. मग या पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळाला पाहिजे. हेन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजेच रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल कशाशी इक्वल असणार आहे, द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे बेसेस आणि हाईट जे करस्पॉन्डिंग त्याचा रेशोशी इक्वल असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल जर B1 कन्सिडर केला आपण आणि हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल इथे H1 कन्सिडर केलं म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस B1 आणि दुसऱ्या पहिल्या ट्रायंगलचं हाईट H1 जर कन्सिडर केली. त्याचबरोबर बेस ऑफ अदर ट्रायंगल इज B2 अँड हाईट इज H2. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस B2 आणि हाईट H2 जर कन्सिडर केली तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कसा असणार आहे, बेस इंटू हाईट याचं मल्टिप्लिकेशन पहिल्या ट्रायंगलचा आणि प्रपोर्शनल टू दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट यांचं मल्टिप्लिकेशन. या रेशो जो आहे तोच रेशो दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी त्यावरती डिपेंड एक कोरोलरी अभ्यासाची आहे आपल्याला. इन हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. पहिली कंडिशन पाहिजे आहे आपल्याला, कंडिशन नंबर फर्स्ट, का जर दोन ट्रायंगल आहेत आणि त्या दोन ट्रायंगलचा जर हाईट सेम असेल, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. दोन ट्रायंगलची हाईट काय आहे, इक्वल आहे पहा. ट्रायंगल ए बी सी आहे आणि ट्रायंगल पी क्यू आर आहे. हे दोन ट्रायंगल आहे आणि यांची हाईट सेम आहे पहा. याची हाईट ई डी आहे आणि याची हाईट काय आहे, पी एस आहे. हाईट आर सेम. मग आता हाईट जर सेम असेल तर काय होईल, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर कन्सिडर करणार आहोत आपण. म्हणजे ए बी सी आणि पी क्यू आर या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेतला आपण. बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. मग तो कशाशी इक्वल असतो तर माहीत आहे तुम्हाला, हाईट आणि बेसच्या प्रॉडक्टशी इक्वल असतो. मग पहिला ट्रायंगल जो आहे ए बी सी ट्रायंगल त्याचा बेस काय आहे, बी सी आहे. मग बी सी घेतलं आणि हाईट काय आहे, ए डी आहे. ए डीला आपण एच म्हणलेलं आहे त्यामुळे बी सी इंटू एच होईल. दुसरा ट्रायंगल पी क्यू आर त्याच्याशी रेशो घेईल तो. मग त्याचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे, हाईट इंटू बेस. हे पाहिलं आपण रिझल्ट. मग बेस काय आहे, क्यू आर आहे आणि इंटू हाईट काय आहे, एच आहे. याची हाईट आणि याची हाईट सेमच आहे पहा, एच आणि एच दिलेलं आहे पहा. हा रिझल्ट वापरला पहा. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग हाईट अँड बेस. करस्पॉन्डिंग हाईट आणि बेसच्या प्रोडक्टशी इक्वल असतो रेशो. हे वापरलं आहे पहा या ठिकाणी. हे वापरल्यानंतर मग दोन्हीची हाईट सेम आहे पहा, एच आणि एच. ते दोन्ही हाईट कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे फक्त काय राहील ते बी सी अपॉन
क्यू आर राहील, म्हणजे बी सी प्रपोर्शनल टू क्यू आर राहील. म्हणजे बी सी म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे आणि क्यू आर म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे. म्हणजे हाईट जी आहे ते हाईट जर सेम असेल तर ते हाईट कॅन्सल होतं दोन्हीमधनं पण, आणि काय राहतो फक्त रेशो इक्वल टू द करस्पॉन्डिंग बेसिस राहतात फक्त. हाईट जर सेम असेल तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू फक्त काय राहतोय, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसिस. बरोबर आहे. म्हणजे B1 प्रपोर्शनल टू B2 राहतोय. म्हणजे या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला मिळेल पहा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ इक्वल हाईट. ओके, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेस. बरोबर आहे. म्हणजे दोन ट्रँगलचा जर रेशो घेतला का त्या दोन ट्रँगलची हाईट सेम आहे, अशा दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे, देअर करस्पॉन्डिंग बेसिस. बरोबर, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजे हाईट सेम असेल तर हाईट कॅन्सल होते आणि फक्त बेसचा रेशो जो आहे तो बेसचा करस्पॉन्डिंग बेसचा रेशो जो आहे तोच रेशो ते एरियाचा रेशो असणार दोन ट्रँगलचा. बरोबर आहे. त्यानंतर सेकंड रिझल्ट आहे बा, आता दोन ट्रँगलमध्ये जर बेस सेम असेल, इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रँगल आर इक्वल. म्हणजे बेसेस जर सेम असेल तर काय होतं पहा, आता या ठिकाणी दोन ट्रँगल आहे, ए बी सी हा एक मोठा ट्रँगल आहे, ट्रँगल ए बी सी हा मोठा ट्रँगल आहे, आणि दुसरा ट्रँगल आहे ए बी पी किंवा ए पी बी. दुसरा ट्रँगल आहे ए पी बी हा आहे. बरोबर आहे. ए बी सी म्हणजे हा ट्रँगल किंवा ए सी बी मोठा ट्रँगल पहा, हा मोठा ट्रँगल ए बी सी, आणि दुसरा ए पी बी म्हणजे हा एक ट्रँगल आहे ए पी बी. मग या ट्रँगलमध्ये काय आहे, बेस सेम दिसतोय बा, ए बी हा दोन्ही ट्रँगलसाठी बेस आहे बा, आणि बेस सेम आहे आणि हाईट डिफरंट आहे बा. पहिला ट्रँगल जो आहे त्याची हाईट सी डी आहे, त्याला आपण H1 म्हणलं आहे, आणि दुसरा ट्रँगल जो आहे त्याची हाईट H2 आहे, पी क्यू आहे ती, त्याला H2 म्हणलं आहे आपण, आणि बेस दोन्हींचा पण सेम आहे ए बी. बरोबर आहे. मग त्या दोन ट्रँगलचा एरियाचा जर रेशो घेतला तर ते काय येईल, हा रिझल्ट जर वापरला आपण तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट अँड बेस. प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग हाईट आणि बेसची इक्वल असतो. मग बेस इंटू हाईट, पहिल्या ट्रँगलचा बेस आहे ए बी आणि हाईट आहे H1. नंतर दुसरा ट्रँगल ए पी बी, ए पी बीचा बेस आहे ए बी आणि इंटू हाईट आहे H2. मग या दोन्हीमध्ये पण ए बी हा बेस सेम आहे बा, आणि बेस सेम असल्यामुळे तो बेस कॅन्सल झाला आणि काय राहिलं फक्त ते H1 प्रपोर्शनल टू H2 राहिलं. म्हणजेच या ठिकाणी दोन ट्रँगलचा जर बेस सेम असेल तर त्या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असतो, दॅट इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट. ओके, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. ओके, अशा प्रकारे दोन सिम्पल रिझल्ट आहेत पहा. काय पाहिलं आपण आत्तापर्यंत, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग हाईट अँड बेस. बरोबर आहे. प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग हाईट आणि बेसशी इक्वल असतो रेशो. बरोबर आहे. बेस इंटू हाईट आणि बेस इंटू हाईट याचा जो काही रेशो आहे दोन ट्रँगलचा, तो म्हणजेच त्या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो असतो. मग त्यामध्ये पण बेस जर सेम असेल, बरोबर आहे, हाईट सेम असेल आणि बेस सेम असेल, हाईट जर सेम असेल तर हाईट कॅन्सल होते आणि रेशो कशाशी इक्वल येतो, त्या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू विथ द सेम हाईट. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ द सेम हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे हाईट जर सेम असेल तर हाईट कॅन्सल होते आणि फक्त बेसचा रेशो राहतो. त्याचबरोबर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ द सेम बेस, त्याचबरोबर बेस जर सेम असेल तर बेस कॅन्सल होतो आणि रेशो कशाशी इक्वल राहतो, करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल राहतो. म्हणजेच रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ द सेम बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट. ओके, अशा प्रकारे सिम्पल रिझल्ट आहे. आणि या रिझल्टवर डिपेंड एक्झरसाइज किंवा आपण ॲक्टिव्हिटी सॉल्वमधली आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. काय आहे यामध्ये, फिगर दिलेला आहेत पहा. फर्स्ट फिगरमध्ये ट्रँगल ए बी सी, बरोबर आहे. ट्रँगल ए बी सी म्हणजे हा ट्रँगल आहे पहा.
ए बी सी. आणि दुसरा ट्रायंगल ए पी क्यू, म्हणजे हा ट्रायंगल आहे बा. व्यवस्थित लक्षात घ्या कोणते दोन ट्रायंगल आहे. ए पी क्यू हा ट्रायंगल आहे बा. ए पी आणि क्यू हा ट्रायंगल आहे बा. ए पी क्यू हा ट्रायंगल आणि ए बी सी हा पहिला ट्रायंगल आहे. मग या दोन्हींचा रेशो जर घेतला तर काय येणार आहे. आता माहीत आहे तुम्हाला दोन ट्रायंगलचा रेशो, एरियाचा रेशो कशाची इक्वल असतो. दॅट इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. मग बेसेस आणि हाईट येणार आहे. पहिला ट्रायंगल आहे ए बी सी. ए बी सीचा बेस कोणता आहे, हाईट कोणता आहे. ए बी सी याचा बेस आहे बी सी, बरोबर आहे. त्यामुळे इथं काय येईल, बी सी येईल मल्टिप्लाइड बाय बेस इंटू हाईट. हाईट काय येणार आहे पहिल्या ट्रायंगलची, ए आर असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं बी सी इंटू ए आर. ओके, बी सी इंटू ए आर. बेस बी सी आहे आणि हाईट ए आर आहे पहिल्या ट्रायंगल. त्यामुळे बी सी येणार इथं आणि इथं येणार ए आर. बी सी इंटू ए आर. आणि खालचा ट्रायंगल आहे ए पी क्यू. याचा बेस आणि हाईट काय येणार आहे. ए पी क्यू याचा बेस काय येणार आहे, बेस आहे पी क्यू आणि हाईट आहे ए आर. म्हणजे या ठिकाणी पी क्यू येईल आणि या ठिकाणी काय येईल, ए आर येईल. ओके, या ठिकाणी बी सी इंटू ए आर आणि या ठिकाणी पी क्यू इंटू ए आर. मग या ठिकाणी हाईट जी आहे ती सेम आहे दोन्हीकडं पण. ए आर आणि ए आर ही हाईट जी आहे ती कॅन्सल आउट होऊन जाईल. सेम हाईट आहे ना, त्यामुळे ए आर सेम हाईट कॅन्सल होईल. आणि मग काय राहील, इक्वल टू फक्त बी सी अपॉन पी क्यू राहील फक्त. ओके, म्हणजे काय होईल, बी सी अपॉन पी क्यू. ओके, बी सी अपॉन पी क्यू या ठिकाणी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे पहा. यामध्ये काही ट्रायंगल यल यम यन आहे. हा ट्रायंगल आहे यल यम यन. आणि दुसरा ट्रायंगल आहे डी यम यन. डी यम यन. यामध्ये देखील एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आपल्याला. रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल यल यम यन अँड ट्रायंगल डी यम यन. तो कशाशी इक्वल येणार आहे, तर रेशो ऑफ करस्पॉन्डिंग प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड हाईट. काय येणार आहे मग, पहिला ट्रायंगल यल एम एनचा बेस यल यम यन याचा बेस काय आहे, यम एन आहे आणि हाईट काय आहे, एल पी आहे. त्यामुळे यम एन इंटू एल पी, बरोबर आहे. या ठिकाणी यम एन येईल, या ठिकाणी एल पी येईल. त्याचबरोबर दुसरा ट्रायंगल डी यम यन. डी यम यन याचा बेस कोणता आहे, यम एन आहे आणि हाईट आहे डी क्यू. त्यामुळे इथं काय येईल, यम एन इंटू डी क्यू. ओके, या ठिकाणी यम एन इंटू एल पी येईल आणि या ठिकाणी यम एन इंटू डी क्यू येईल, बरोबर आहे. मग यम एन आणि यम एन दोन्ही पण बेस जो आहे तो सेम आहे. मग यम एन आणि या ठिकाणचा यम एन, ते यम एन कॅन्सल होईल आणि काय राहील फक्त या ठिकाणी हे दोन राहतील. म्हणजे काय आहे, एल पी अपॉन डी क्यू. ओके, एल पी अपॉन डी क्यू. नंतर आहे पहा, यम इज द मिड पॉईंट. यम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी एन. यम हा आहे तो सेगमेंट ए बी आणि सेगमेंट यम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी एम इज मीडियन. यम हा ए बीचा मिड पॉईंट आहे बा, मध्यबिंदू आहे. आणि सी एम ही काय आहे, मीडियन आहे. ट्रँगल ए बी सीची मीडियन आहे. आणि त्यावरनं हा जो काही दोन ट्रँगल आहे, ट्रँगल ए एम सी हा ट्रँगल आणि दुसरा बी एम सी हा दुसरा ट्रँगल. या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो जर घेतला तर तो कशाशी इक्वल येणार आहे, दॅट इज इक्वल टू, आता हे दोन ट्रँगल आहेत पहा. हा एक ट्रँगल आहे छोटा या बाजूचा आणि हा एक उजव्या बाजूचा ट्रँगल आहे. दोन ट्रँगलचं हाईट सेम दिसते पहा तुम्हाला. या ठिकाणी लिहिलेली जरी काढलेली जरी नसली आपण हाईट, तरी पण हे सेम हाईटचे ट्रँगल दिसतात पहा दोन. आणि हे दोन ट्रँगल सेम हाईटचे आहेत. आणि मग ट्रँगलची हाईट जर सेम असेल दोन, तर त्या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असतो, तर हाईट कॅन्सल होऊन फक्त करस्पॉन्डिंग बेसची इक्वल असतो. म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू काय येणार आहे, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस येणार आहे, कारण हाईट त्याची सेम आहे. मग काय येणार आहे, पहिल्या ट्रँगलचा बेस ए एम आहे आणि दुसऱ्या ट्रँगलचा बेस काय आहे, एम बी आहे. त्यामुळे या ठिकाणी ए एम येणार आणि या ठिकाणी एम बी येणार. ए एम अपॉन एम बी.
पण AM आणि MB हे दोन्ही पण सेमच आहेत पहा, त्यामुळे MBसाठी आपण AM देखील वापरू शकतो. त्यामुळे AM अपॉन AM लिहिता येईल परत या ठिकाणी. AM अपॉन या ठिकाणी AM अपॉन MB येईल आणि या ठिकाणी AM अपॉन MB म्हणजेच EM, कारण M हा मिड पॉईंट आहे ना ABचा. त्यामुळे AM जेवढं अंतर आहे तेवढंच MB आहे. त्यामुळे MBच्या ऐवजी आपण AMच लिहू शकतो. त्यामुळे AM अपॉन AM होईल आणि AM अपॉन AM म्हणजेच काय होईल ते 1 होईल. देअरफॉर हिअर इज 1. त्यानंतर एक्झाम्पल आहे पहा. इन द ॲडजॉईंट फिगर AE परपेंडिक्युलर टू BC. AE जे आहे ते AE हे BCला काय आहे परपेंडिक्युलर आहे. A इज परपेंडिक्युलर टू BC. सेगमेंट DF जे आहे ते सेगमेंट DF परपेंडिक्युलर टू BC आहे बा. DF जे आहे ते BCला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये काय AE हाईट झाली कोणत्या ट्रायंगलची ABCची हाईट AE आहे कारण हे परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर A इज द हाईट ऑफ ट्रायंगल ABC. त्याचबरोबर दुसरा जो काही ट्रायंगल आहे कोणता ट्रायंगल BDC, हा जो काही दुसरा ट्रायंगल आहे पहा BDC, याची देखील हाईट कोणती होणार आहे तर DF ही हाईट होणार त्याची, बरोबर आहे. म्हणजे परपेंडिक्युलर दिलेला आहे. A इज परपेंडिक्युलर टू BC आणि DF इज परपेंडिक्युलर टू BC. त्याचबरोबर लेंथ दिलेला आहेत पहा काही. AE ही लेंथ दिलेली आहे. AE लेंथ म्हणजे हाईट दिलेली आहे 4 दिलेली आहे. त्याचबरोबर DF दिलेली आहे म्हणजे DF म्हणजे या सेकंड ट्रायंगलची हाईट आहे ती 6 दिलेली आहे. आणि त्यावरनं काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, यू हॅव टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल DBC. म्हणजे ABC हा ट्रायंगल आणि DBC म्हणजे हा ट्रायंगल, म्हणजे दोन ट्रायंगल आहेत ना, बरोबर आहे. ABC हा एक ट्रायंगल आणि दुसरा DBC हा एक ट्रायंगल. या दोन ट्रायंगलचा रेशो फाइंड आउट करायचा आहे, एरियाचा रेशो ऑफ एरियाज ऑफ दॅट टू ट्रायंगल. मग आता या दोन ट्रायंगल जे आहेत यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, बेस सेम आहे का हाईट सेम आहे तर पहा या दोन्ही ट्रायंगलमध्ये BC हे जे काय आहे ते दोन्हीमध्ये पण कॉमन बेस आहे पहा. हिअर बेस इज द कॉमन, दोन्हीचा पण बेस कॉमन आहे म्हणजे तो सारखा आहे. आणि मग बेस जर सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असतो तर करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल असतो, बरोबर आहे ना. बेस जर सेम असेल तर बेस कॅन्सल होतो आणि रेशो कशाशी इक्वल येतो फक्त हाईटशी इक्वल येतो करस्पॉन्डिंग. त्यामुळं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू काय येणार आहे देअर करस्पॉन्डिंग हाईट. मग पहिल्या ट्रायंगलची हाईट काय आहे AE आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलची काय आहे DF आहे. म्हणजे AE अपॉन DF. AE आहे 4 आणि DF दिलेली आहे गिवन व्हॅल्यू आहेत पहा 4 आणि 6. 4 प्रोपोर्शनल टू 6 किती होईल मग हा रेशो. भाग जर दिला तर 2ने भाग दिलं तर 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6. त्यामुळे 2 प्रोपोर्शनल टू 3. ओके, कोणता रिझल्ट वापरला आपण, बेसेस आर इक्वल हेन्स देअर करस्पॉन्डिंग रेशो ऑफ एरियाज इज प्रोपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग हाईट. ओके, त्यानंतर आहे पहा इन ट्रायंगल ABC D ऑन पॉईंट D इज ऑन BC या पॉईंटवरती D आहे सच दॅट DC ही जी काही लेंथ आहे ती 6 आहे, BC आहे 15. BC किती आहे 15 आहे. त्यावरनं या दोन ट्रायंगलचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. फाइंड रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABD म्हणजे हा ट्रायंगल आणि दुसरा ABC म्हणजे ABC हा एक ट्रायंगल आहे, त्याचा रेशो फाइंड आउट करायचा. आता DC दिलेली आहे पहा तुम्हाला आणि BC दिलेली आहे पूर्ण. मग ही BD किती राहील बरं तर BD इक्वल टू BC मायनस DC होईल. BD जी काही लेंथ आहे बरोबर आहे ती BC मधनं म्हणजे या पूर्ण BC मधनं DC जर मायनस केली म्हणजे BC मायनस DC किती होईल 15 आहे आणि 6 आहे म्हणजे BD किती राहिली 9 राहिली फक्त. म्हणजे आता BD मिळालेली आहे तुम्हाला 9, BC आहे आपली 15, DC आहे 6. म्हणजे सर्व बाजू आपण फाइंड आउट करून घेतले. आणि आता आपल्याला याचा एरिया काढायचा आहे. पहिला कोणता ABD हा ट्रायंगल आहे पहा.
हा ट्रायंगल, आणि त्याचा रेशो कशाची आहे, ए बी सीची, म्हणजे ए बी सी. मग या दोन ट्रायंगलमध्ये काय सेम दिसतं तुम्हाला, हाईट सेम आहे. ही जी काही ए पी आहे, ही ए पी हाईट दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे, आणि ए पी ही दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन हाईट असल्यामुळे हाईट सेम आहे. आणि मग हाईट जर सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असतो, करस्पॉन्डिंग बेसशी इक्वल असतो. त्यामुळे हा जो काही रेशो आहे तो कशाशी इक्वल येणार आहे, करस्पॉन्डिंग बेस. मग काय आहे याचा बेस, पहिल्या ट्रायंगलचा बी डी आणि अपॉन बी सी, म्हणजे बी डी अपॉन बी सी. बी डी आहे 9 आणि बी सी आहे 15. 9/15 भाग जर दिला तर किती होईल, 3 3 जा 9 आणि 3 5 जा 15, म्हणजे 3 प्रपोर्शनल टू 5. ओके. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ई डी सी. ए बी डी म्हणजे हा ट्रायंगल आहे बा, ए बी डी. आणि दुसरा कोणता आहे, ए डी सी. ए डी सी पहा, हा एक ट्रायंगल आहे ए बी डी आणि दुसरा आहे ए डी सी. ओके, हा दुसरा आहे. या दोन ट्रायंगलची देखील हाईट सेम आहे, विच इक्वल हाईट, आणि त्यामुळे त्याचा एरियाचा रेशो कशाची इक्वल येणार आहे, करस्पॉन्डिंग बेसची इक्वल येणार आहे. हाईट सेमच आहे बा, याची हाईट एवढीच आहे आणि या ट्रायंगलची देखील हाईट एवढीच आहे. त्यामुळे त्याचा करस्पॉन्डिंग बेसशी इक्वल येणार आहे रेशो. किती आहे मग, याचा बेस बी डी आहे आणि याचा बेस डी सी आहे, म्हणजे बी डी अपॉन डी सी. 9 प्रपोर्शनल टू 6 किती होईल मग ते, परत भाग जर दिला तर 3 3 जा 9 आणि 3 2 जा 6. अशा प्रकारे सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल जे काय आहे, फोर्थ सॉल्व एक्झाम्पल आहे बुकमधलं, ते तुम्ही सॉल्व करायचं. बरोबर आहे. एक्झाम्पल नंबर 4 जे आहे ते तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. ओके, वी शुड स्टॉप हिअर.